स्वागतम स्वागतम पंचक्रोशीचा राजा गणपती माझा पंचक्रोशीचा राजा गणपती माझा मित्रमंडळ आयोजित पंचक्रोशीचा राजा गणपती माझा मित्रमंडळ आयोजित माही गणेश जयंती उत्सव मोठ्या हर्षभरामध्ये मोठ्या मंगलमय वातावरणामध्ये साजरा होत असताना आज दिनांक 4 फेब्रुवारी 2025 रोजी या मंगलमय संध्येला एक मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। शिवराज कला मंच प्रस्तुत श्री विराट विश्वकर्मा नाट्य नमन मंडळ संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी आम्हा कलावंतांना या ठिकाणी आमची कला सादर करण्याची एक सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आम्ही आयोजक समितीचे सदस्य ऋणी आहोत आणि आमच्या कार्यक्रमाला आम्ही सुरुवात करत आहोत। जय हिंद जय महाराष्ट्र। प्रथम पूजेचा मान माझ्या विघ्नहर्त्या गणेशाचा प्रथम पूजेचा मान माझ्या विघ्नहर्त्या गणेशाचा 14 विद्या 64 कलेचा अधिपती माझ्या गणरायाला वंदन करून श्री रंगभूमी श्री रंगदेवता श्री नाट्य नटेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन श्री गावदेवी श्री प्रभू विराट विश्वकर्मा यांना वंदन करून श्री विराट विश्वकर्मा नाट्य नमन मंडळ संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी या नमन मंडळातील सर्व कलाकारांच्या ग्रामदैवत व कुलदैवतेला वंदन करून जमलेल्या माझ्या तमाम रसिक मायबाप प्रेक्षकांना मानाचा मुद्रा रसिक मंडळी आपला बहुमूल्य वेळ काढून आमची कला पाहण्यासाठी ते आवर्जून उपस्थित राहिला त्याबद्दल जमलेल्या माझ्या तमाम रसिक मायबाप प्रेक्षकांचे जाहीर आभार। रसिक मंडळी ज्या राजानं हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ज्या राजानं या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ते महाराष्ट्राचे जाणते राजे श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज या माझ्या सर्व कलाकारांचा मानाचा मुद्रा जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी ओम नमो लक्ष्मी पार्वती पते हर हर श्री विराट विश्वकर्मा नाट्य नमन मंडळ संगमेश्वर रत्नागिरी या नमन मंडळाचे निर्माता श्री शिवराम रघुनाथ पांचाळ दिग्दर्शक श्री शेखरजी पांचाळ लेखक माननीय श्री शिवरामजी पांचाळ नेपथ्य श्री स्नेहंकित पांचाळ रंगभूषा वेशभूषा बबलू पांचाळ दीपक पांचाळ गीतकार श्री अमितजी डांगे श्री सुनीलजी लोगडे गायक श्री सुनीलजी लोगडे शनोरी मेस्त्री श्री अमितजी डांगे कुमार सुब्रत गौतडे ध्वनी संकलन व प्रकाश योजना या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ज्यांच्या नावाची हवा असा रत्नागिरीचा लाडका साऊंड वाला दावा साऊंड रत्नागिरी सेवन प्लस रत्नागिरी जबरदस्त साऊंड ध्वनी संकलन व प्रकाश योजना प्रोप्रायटर संजयजी मुंबई नृत्य दिग्दर्शक साक्षी गुराव व तनिषा सुर्वे ऑर्गन मास्टर अभि कदम बँड मास्टर साहिल साळवी ढोलकी सिद्धू साळवी मृदुंग वादक रत्नागिरीचा बुलंद आवाज श्री संजयजी गौतड्यांसह श्री अमितजी डांगे विशेष आभार श्री रवळनाथ मिक्स नमन मंडळ रत्नागिरी लयभारी निर्माता श्री अमितजी डांगे कोकण नमन कलामंच रत्नागिरी अध्यक्ष माननीय श्री प्रभाकरजी कांबळे त्याचप्रमाणे रुपेश शिंदे रोशन जाधव रोहित शिंदे यांचं विशेष सहकार्यानं रसिक मंडळी सादर करत आहोत भगवान परशुरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेली जन्मभूमी श्री भगवान परशुरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेली जन्मभूमी आणि या पावन भूमीमध्ये चालत आलेली पारंपरिक लोककला या कोकणची कला रसिक मायबाप सादर करत आहोत।
देह घुमला कानी ताळ मृदुंग ना देह घुमला कानी आमच्या मना येऊ दे रंग भरुनी नटेश्वरा येऊ दे रंग भरुनी विश्वकर्मा येऊ दे रंग भरुनी सहावे नमन हे
नाचत होता लामी टाळ्यांचा गजर दिला रसिकामी टाळ्यांचा गजर दिला रसिकामी टाळ्या मृदुंगा नाद घुमला गाणी अंगण मला देऊ दे रंग भरुनी अंगण मला देऊ दे रंग भरुनी
आपली भेट घ्यावी. अगदी योग्य केलं स्वामी. आलाच आहात तर शीघ्रातिशीघ्र भोजन करून घ्या आणि त्याचप्रमाणे विश्राम सुद्धा करा. ठीक आहे. या. पार्वती, मी कैलास पर्वतावर तप करण्यासाठी जात आहे. का बरं? ते गुपित तुला मी कैलास पर्वतावर आल्यानंतरच सांगेन. नक्की. स्वामी, आपण आसनच करा. मी आपल्यासाठी भोजन घेऊन त्वरितच आले. भोजन घेऊन येईपर्यंत स्वामी ध्यान धारणेत सुद्धा गेले. स्वामी बोले ना, आपण ध्यानस्थ मग्न असताना तुम्ही कोणाचे स्मरण करत आहात याचेच मला आश्चर्य वाटते. स्वामी, आपण कोणाचे स्मरण करत आहात एवढे गुपित आम्हास समजावे. मी आपणास अनन्य भावे शरण आले आहे. पार्वती, या त्रिभुवनामध्ये परमेश्वर निर्गुण निराकार आहे. त्याला आकारही नाही. अशा या विराट परमेश्वराचं मी ध्यान करत आहे. स्वामी, सर्व वेदशास्त्र पुराणात परिपूर्ण असतानाही आपला अंत लागत नाही. मग असं असतानाही आपणच म्हणताय परमेश्वर निर्गुण निराकार आहे, त्याला निश्चित असा आकार नाही. मग मी त्या परब्रह्म महात्म्याला नेमकं ओळखू तरी कसं? याबद्दल आपणच मला योग्य ते मार्गदर्शन करावे. काही काळजी करू नको. तू याच ठिकाणी थांब आणि त्या परम देवाची मनोबल प्रार्थना कर. म्हणजे परमेश्वर कसा आहे याचे तुला गुपित नक्कीच कळेल. नक्कीच स्वामी, जशी आपली आज्ञा. आपल्या इच्छेचे पालन करणे हेच माझं परम कर्तव्य. पार्वती, मी कैलास पर्वतावर 12 वर्ष तप करण्यासाठी जात आहे. बरं. 13व्या वर्षी पुन्हा येईल. त्यावेळी तुला तुझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. शुभाशीर्वाद. येतो मी. आपण तर गेला, पण ती 12 वर्षांनी कैलासावर कशी झालो त्याचाच मला प्रश्न पडला. स्वामी, तुम्ही स्मरण होतात ना, परमेश्वर निर्गुण निराकार आहे, त्याला आकार नाही. मग हे घोडं तुम्ही उलगडवलं का नाही? काहीच करावं सुचत नाही. परमेश्वराची त्या आराधना मी करू तरी कशी? स्वामीने मोठा प्रश्न उभा केला. काय करावं काही सुचत नाही. नारायण नारायण जीवाची नुसतं माझी धारणा चालू आहे. माती सांगे कुंभाराला, माती सांगे कुंभाराला, पायी मज तुडवसी काय करावं काही सुचत नाही. तुझाच आहे शेवट वेड्या माझ्या पायाची
माती सांगे तुम्हाला पायी मज तुळवती दुधात आहे शेवट मेऱ्या माझ्या पायाशी दुधात आहे शेवट मेऱ्या माझ्या पायाशी आपल्याला सुद्धा जमलं नाही बाळ झगत करण्यासाठी गेले चिंता करून गेले पुढे नावासाठी पण शाळेत होत नाही हो काय करणार राहिली तर भयान राग आला तर म्हैसा राहायला जायचं घडत नाही पण प्रयत्न तरी करतो सृष्टीच्या कलांच्या काहीतरी करायला हवं त्याचा प्रयत्न करू या मुनीवर या आपल्या या महालात सहर्ष स्वागत आहे मातेचा आवाज ऐकला समाधान वाटतं परंतु नारद अचानक येण्याचं कारण सांगतो अहो नाही म्हणजे या संपूर्ण त्रिभुवनामध्ये भ्रमण करत असताना आपल्याला या पार्वती मातेची आठवण होईल म्हणजे यामागे देखील नक्कीच सृष्टीच्या हिताचे आणि कल्याणाचे संकेत आम्हाला जाणवत आहे बरोबर ना नारायण नारायण माते मी कोण संकेत देणार या सृष्टीचे रत्नाकार माझे पिता ब्रह्मदेव पालन करता भगवान विष्णू आणि यांच्या लेकराचं मत मी म्हणत नाही पण माझे आदिमाय आहे आदिशक्य आहे मुनिवैद्य आपण अगदी योग्य तेच कथन केलं परंतु आपलं इथे येण्यामागचं प्रयोजन समजलं तर फार बरं होईल नारायण नारायण माझे मगाची आलो जेव्हा आपण दुसऱ्यात म्हणला होता म्हटलं पाहूया आपली मिळत अगदी योग्य ते सोडले पण स्वामी म्हणत होते परमेश्वर निर्गुण निराकार आहे मग असं असतानाही मी त्या परब्रह्म महात्म्याला नेमकं कसं बरं ओळखावं याच विचारातली होते आणि या चिंतेत मग्न असताना आपली स्वारी महालात आली बघा आपण नारायण नारायण आता येतो मी आल्यासारखे भोजन करूनच जा आता मागे मी आता व्हायला काम आहे आणि निघायला हवं आपण आता प्रस्थान करावे शुभाशी चंदमणी विठ्ठलाचा जीवाला
हा मनी जागला तुझ्यासाठी चंदनाचा देह झिजला वैष्णवात माणुसकीचा देव पाहिला विठ्ठला माय बापा विठ्ठला विठ्ठला माय बापा विठ्ठला विठ्ठला माय बापा विठ्ठला विठ्ठला माय बापा विठ्ठला चंदमानी विठ्ठलाचा जीवाला लागला भक्तिभाव अंतरीचा हमनी जागला तुझ्यासाठी चंदनाचा देह झिजला वैष्णवाच माणुसकीचा देव पाहिला विठ्ठला माय बाबा विठ्ठला विठ्ठला माय बाबा विठ्ठला विठ्ठला माय बाबा विठ्ठला विठ्ठला माय बाबा विठ्ठला चंदमानी विठ्ठलाचा जीवला लागला भक्तिभाव अंतरीचा हमनी जागला तुझ्यासाठी चंदनाचा देह झिजला वैष्णवाच माणुसकीचा देव पाहिला विठ्ठला माय बापा विठ्ठला विठ्ठला माय बाबा विठ्ठला विठ्ठला माय बाबा विठ्ठला विठ्ठला माय बाबा विठ्ठला बोलू नका मध्ये जाऊन येशील ना परत वाकून जावा लवकर ये हे ह्याच्यासाठी तसं इकडे आहे माझ्याकडे हे पैसे देतो मी हे घरी पाठवलं आणि इकडे आहे ना जोडीला आहे ना आता आहे मी इकडे हे आदि माया शिवशक्ती माता पार्वती तू सर्व इंद्रिय रोखून एक चित्ताने माझी मनोभावे भक्ती केली आहे तेव्हा तुला प्रसन्न झालंय बोल माते तुझी काय इच्छा आहे हे देवानी देवाला या पार्वतीचा नारायण परमेश्वराचे स्वरूप समजण्यासाठी आपणच मला सहाय्य करावे परमेश्वर निर्गुण निराकार आहे मग असं असतानाही मी त्या परब्रह्म महात्म्याला नेमकं तसं बरं ओळखावं यासाठी आपणच मला योग्य ते मार्गदर्शन करावे प्रभू माते तू आदिशक्ती आहेस तू सर्व गुणांनी परिपूर्ण असून या विश्वाची स्वामिनी आहे या विश्वामध्ये संपूर्ण सृष्टीचे त्याचप्रमाणे समस्त मानव जातीचे कल्याण होणार आहे आणि ते कसं माते तू आता असं कर स्वंगाची मळी काढ त्याची मूर्ती तयार कर ध्यान धारणा कर त्या मूर्तीमध्ये मी प्रवेश करीन म्हणजे
ती मूर्ती साजिवंत होईल. तदनंतर त्या मूर्तीचे आपण गणेश असं नामकरण करू. माते, तू या शुभ कार्याला प्रारंभ कर. काही नारायणा, जशी आपली इच्छा. शुभस्य शीघ्रम, शुभम भवतु. खरंच 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 धन्य झाले मी. स्वयं विष्णू माझ्या पोटी जन्म घेणार आणि माझे बाळ सजीवंत होणार. प्रभू, स्वामी ही लीला खरंच आघात आहे. आज तुम्ही कैलास पर्वतावर हवा होता. क्षणाचाही वेळ न घालवता मी स्वांगाची मळी काढण्यास सुरुवात करते. पुतळा तर तयार केला. नारायणामुळे माझं बाळ सजीवंत सुद्धा झालं. परंतु परंतु बाळा, तुझं नामकरण विधी करावाच लागणार. चला, आपण त्याचीच तयारी करूया. बरं? पतित पावना बाळा शिवनंदना साजिरे गोजिरे रूप दिसे अंजना स्वर्णमोत्याचा विहार केला पाळणा नाव ठेविले मी त्याचे गौरी नंदना पतित पावना बाळा शिवनंदना साजिरे गोजिरे रूप दिसे अंजना स्वर्णमोत्याचा विहार केला पाळणा नाव ठेविले मी त्याचे गौरी नंदना पतित पावना बाळा शिवनंदना पतित पावना बाळा शिवनंदना Thank you.
चल ये पाहू पुढे. हं? मी आलो आहे. तुझी जन्मजन्मीची इच्छा पूर्ण झाली. अगदी. परंतु परंतु बाळा, तू तर महागणेशाचा अवतार आहेस, हो ना? नाही माते, मी महागणेश नाही. मी गणेश, गौरीपुत्र गणेश. माते, मला पुत्र म्हणून हाक मार. होय बाळा, तू माझाच पुत्र आहेस. पुत्र गणेश, गौरी पुत्र गणेश. गणेशा, तुला ठाऊक आहे, मी शुद्ध अंतःकरणाने, दृढ भावनेने या ब्रह्मांडातील दिव्य शक्ती आत्मसात करून महागणेशाच्या प्राप्तीसाठी हे व्रत केलं. आणि त्याच व्रताच्या पूर्ततेसाठी मी आता स्नानगृहात स्नान करावयास जात आहे. त्यामुळे तू बाहेरील महादरवाजाची आणि या महालाची चोखपणे राखण कर, बरं? माते, हं? राखणच का? काही अवचित घडणार आहे का? बाळ, अवचित अघटित असं काहीच नाही, परंतु राखण करणे ही तितकंच महत्वाचं आहे, एवढं मात्र खरं. माते, हं. राखण करणे का बरं महत्वाचे आहे? सांग ना माते, सांग. सांगते बाबा. चल ये माझ्या सोबत. सावकाश. सावकाश. उतर सावकाश. गणेशा, या महालाच्या आतील मनुष्य किंवा प्राणी बाहेर जाऊ देऊ नकोस. त्याचप्रमाणे बाहेरील कोणीही आत येता कामा नये, जेणेकरून माझ्यापर्यंत कोणीही पोचणार नाही आणि माझ्या कार्यात कोणतेही विघ्न येणार नाही. बरं, आता मी येते. परंतु गणेशा, जाण्या अगोदर मी तुला एक वस्तू देते. हं? तो म्हणजे दंड. त्या दंडामुळे तू गणनायक, गणश्रेष्ठ बनशील. गणेशा, जो कोणी तुझ्या आज्ञेचे पालन करणार नाही त्याला तू त्या दंडाने योग्य ते शासन कर. परंतु बाळा, जो कोणी तुला शरण येईल किंवा तुझी आज्ञा मानेल त्याला मात्र तुझा कृपा आशीर्वाद देण्यास जरा पण संकोच करू नकोस, बरं? तू इथेच थांब, मी तो दंड घेऊन येते. मला ठाऊक आहे, गणेशाला दिलेली कामगिरी तो चोखपणे करेल. पुत्र गणेशा, हे बाळा, हा घे. मी सांगितल्याप्रमाणे या दरवाजाची आणि या महालाची चोखपणे राखण कर, बरं? मी तुझ्या आज्ञेचे पालन करीन. तू निश्चिंत राहून तुझे व्रत पूर्ण कर. ठीक आहे, येते. हे बालका, माझ्या मार्गातून बाजूला नाहीतर
नाहीतर काय? मातेने सांगितले रक्षण करण्यासाठी आणि आपण सांगत आहात की तू निघून जाण्यासाठी. हे कसे शक्य आहे? ही माझ्या मातेची आज्ञा आहे आणि आज्ञा पाळणारा मी गणेश आहे. मूर्ख बालका, तुला माझ्या शक्तीचा परिचय नाही. मी कैलासाचा स्वामी आहे. तेव्हा तू माझ्या मार्गातून बाजूला हो. नाही, मी माझ्या मातेची आज्ञा पाळणार. बालका, तुला माझ्या शक्तीचा अजून परिचय नाही. तू तर अज्ञान आहे, तुला ज्ञान नाही. तेव्हा तू माझ्या मार्गातून बाजूला हो. नाही नाही नाही, मी माझ्या मातेची आज्ञा कधीच सोडणार नाही. बालका, तुला माझ्या शक्तीचा परिचय नाही. थांब, तू कसा मागे हटणार नाही. माझ्या शिवगणाला आणि नंदीला तुझा समाचार घ्यायला लावतो. अरे हे गेले कुठे? थांबा, मला त्याचा समाचार घ्यावा लागेल. हे बालका, तुला किती विनवण्या केल्या तरी तू बाजूला होत नाही. प्रणाम भोलेनाथ. आपण नंदी आणि शिवगणांना पाठवणार होता का? त्याचं काय झालं? ते तर कैवात बाजूला झाले. हे बालका, तुला शेवटचं सांगतो, या माझ्या मार्गातून बाजूला हो. नाही, तुला माझ्या शक्तीचा परिचय नाही. ब्रह्मांड ही माझी शक्ती. हे बालका, माझ्या मार्गातून बाजूला हो, नाहीतर या माझ्या त्रिशूलाने तुझ्या शिरत्यात करेल. म्हणे कैलासपती महादेव, माझी शक्ती काय आहे हे तुम्हाला माहित नाही. मातेची आज्ञा हीच माझी खरी शक्ती आहे. तेव्हा तुमचा यज्ञ सोडा, आल्या मार्गाने परत जा. अरे हा कोण आहे बालक? माझ्या शक्तीला आवाज देणारा. हे बालका, तू कोण आहे? तुझी माता कोण आहे? जो माझ्या मातेला ओळखत नाही त्याला माझी ओळख का सांगू? तू तसा मागे हटणार नाही. तुझा समाचार मलाच द्यावा लागेल. तुझ्या अंगात हिंमत असेल तर माझ्या बरोबर युद्ध कर. ठीक आहे, मला काही हरकत नाही. माते दिला हा दंड सुद्धा माझ्या जवळ आहे. हा दंडात तुम्हाला माझा पराक्रम दाखवेल. ठीक आहे, तर सांभाळा माझा वाट. माझ्या मार्गामध्ये आडवा आलेला गणेशा, गणेशा, गणेशा.
माझी ही व्यवस्था कोणी केली? स्वामी 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 काय झालं? स्वामी काय झालं सांगा ना मला स्वामी. स्वामी काय झालं? नाही स्वामी तुम्ही सांगा काय झालं? पार्वती, मी कैलासावरून तुझ्या महालात प्रवेश करण्यासाठी येत असताना त्या बालकाने माझा प्रवेश नाकारला. आणि मग मी त्याला विचारलं, तू कोण आहे? त्याने माझा प्रतिसाद दिला नाही, मला रंगभागात प्रवेश दिला नाही, म्हणून मी त्याचा शिरछेद केला. माझा प्रवेश नाकारला. मी त्याला विचारलं, तू कोण आहे? त्याने पार्वती पुत्र असे सांगितले. मग काय चुकीचं सांगितलं स्वामी त्याने? स्वामी, माझा पुत्र, माझा म्हणण्यापेक्षा पुत्र आपला पुत्र स्वामी. स्वामी, मी तर माझ्या स्वराज्याच्या बळीपासून
प्रिय हे कसं शक्य आहे? माझा पुत्र कार्तिकी असताना मला दुसरं पुत्र होणे हे कसं शक्य आहे? माझा पुत्र होणे विचलित नसताना आपल्याला पुत्र प्राप्ती होणे हे भाग्याचं मत आहे. पार्वती, स्वामी, तुम्ही मला म्हणताय की शोक आवडू? तुम्ही माझ्या पोटच्या गोळ्याचा बळी घेतलात आणि मला सांगताय की शोक आवडू? पार्वती, हे दुःख मी सहन करणार तू नाही. शांत हो. नाही स्वामी, नाही, मी शांत होणार नाही. पार्वती, तू शांत हो. मी पुत्र गणेशाला जिवंत करेन. माझ्यावर विश्वास ठेव. महादेव, जर माझा पुत्र गणेश जिवंत झाला नाही तर मी या संपूर्ण ब्रह्मांडाचा सर्वनाश करेन. पक्षी, प्राणी सर्वांचा मी विध्वंस करेन स्वामी, विध्वंस करेन. जोपर्यंत माझा पुत्र गणेश जिवंत होईल, मला माता म्हणून संबोधत नाही, तोपर्यंत मी माझा आक्रोश थांबवणार नाही स्वामी. पार्वती, क्रोधावर सर्वनाश झाला तर या भूलोकात पृथ्वी तलावर देव देवतांचं काहीच अस्तित्व राहणार नाही. महादेव, तुम्ही जर महादेव असाल तर मी सुद्धा महाकाली आहे. या संपूर्ण ब्रह्मांडाचा सर्वनाश करेन. शांत हो, शांत हो. पुत्र गणेशाला जिवंत करण्यासाठी जात आहे. गणेशा! या कार्यक्रमासाठी 100 रुपयाले नमन मंडळावर आहोत. तसेच कोपलेश्वर सेवा मंडळ नारायणा, तुम्हाला बोलवण्याचे प्रयत्न अत्यंत महत्वाचे आहे. विष्णू नारायणा, माझ्या या हातून घोर पाप घडले आहे, तेव्हा तुमचे सहकार्य हवं आहे मला. तेही तुमच्याकडून होय नारायणा. आणि सहकार्य अवश्य. बोला. विष्णू नारायणा, तुम्हाला माहीतच आहे माझ्या या त्रिशूळाने पार्वती मातेच्या बालकाचे धड शिरा वेगळं केलं आहे, तेव्हा पार्वतीने आकांत करून संपूर्ण ब्रह्मांडाला, मानव जातीला, प्राणी मात्रांना विनाशाचा इशारा दिला आहे, तेव्हा पार्वती पुत्र गणेश जिवंत करणे अनिवार्य आहे. असं हे शंभू महादेव, यामध्ये मी आपली मदत कशी काय करू शकतो? विष्णू नारायणा, तुम्हाला माहीतच आहे माझ्या या त्रिशूलाने एक दर खालेले सीर त्या जागी पुन्हा जिवंत होत नाही आणि होणारही नाही, तेव्हा उद्याचा सूर्योदय होतात ज्या कोणत्याही बालकाचे, प्राण्याच्या बालकाचे दर्शन होईल, त्या बालकाचे, परंतु एक लक्षात असू द्या, त्या बालकाचे सीर आपल्या आईच्या विरुद्ध दिशेला असलं पाहिजे. अशाच बालकाचे सीर तुमच्या या सुदर्शन चक्राने उडवून आणा आणि त्याच क्षणी त्या बालकाच्या धडावर ठेवून आपण त्याला पुन्हा जिवंत करूया. अवश्य शंभू महादेव, हा श्रीहरी आपणास मदत करावयास तयार आहे. ठीक आहे शंभू महादेव, मी अरण्याच्या दिशेने प्रस्थान करत आहे. लेखक नाही शिंदे पहिल्या सुरुवातीपासून हे काय सांगायचं सांगतो की सगळ्या कार्यक्रमाला मोंचे कसे करतो मोंचे परत टाकाल आम्हाला नको
शंभू महादेवाने आज्ञा दिली आहे की ज्या बालकाचे मुख आपल्या मातेच्या विरुद्ध दिशेला असेल त्या बालकाचे शीर त्या सुदर्शनाने शिरछेद करून हे शिर घेऊन यायचं. परंतु हे बालक आणि माता एकाच दिशेला मुखदर्शन आहे तेव्हा हे नाही. विरुद्ध दिशेला सुंदर हरणाचं फाडा पण नाही, हे सुद्धा नाही. कारण माता आणि बालक एकाच दिशेला हो. पान झालं पाहिजे की माता आणि बालक विरुद्ध दिशेला तोंड करून आहेत तेव्हा याच बालकाचे शीर या सुदर्शन चक्राने शिरछेद करून हेच घेऊन गेलं पाहिजे आणि महादेवांची इच्छा पूर्ण करायला हवी. आणि माता पार्वतीचा शोक अनावर झाला असेल आणि माता पार्वतीला हे मुख देऊन माता पार्वतीचे समाधानही करावे लागेल आणि हे आपले आद्य कर्तव्य आहे. हो. पण माता पार्वती या विद्रूप चेहऱ्याच्या प्राण्याचं जर तोंड घेऊन गेलो तर माता पार्वती क्रोधाग्नी होईल आणि माता पार्वतीचा क्रोध अनावर झाला तर या विश्वाचा ती नाश करू शकते. परंतु माता पार्वतीचे बाळ तर जिवंत व्हायलाच हवं. हो, आपण या मुखाचा या मुखाला आपण सुशोभित करू. जर का माता पार्वतीकडे घेऊन गेलो तर खरंच माता पार्वती खुश होईल आणि त्या बाळाला पाहून अगदी आनंदाने नाहून निघेल. पार्वती नक्कीच खुश होईल. परंतु अतिशीघ्रतेने या बालकाचे मुख हे शीर प्रथम शंभू महादेवांकडे घेऊन गेलं पाहिजे.
आपण आज्ञा केल्याप्रमाणे मी अरण्यामध्ये अनेक माता बालक यांच्या जोड्या पाहिल्या, परंतु त्या माता बालकाचे मुख ते एकाच दिशेला असल्या कारणाने असंच मार्गक्रमण करत मी अरण्याच्या दिशेने पुढे पुढे गेलो. त्या ठिकाणी गजासुराची माता आणि त्या गजासुराचे बालक ती विरुद्ध दिशेला तुमच्या आज्ञेप्रमाणे विरुद्ध दिशेला तोंड करून झोपली होती. आणि त्या गजासुराचे मूर्ख मी हे शीर या सुदर्शन चक्राने धडा वेगळा करून आपल्या सेवेसाठी घेऊन आलो. त्याचा स्वीकार करावा. विष्णू नारायणा, धन्य आहे ती माता आणि धन्य आहे तो बालक. चला तर आपण त्या बालकाच्या धडावर हे गजशीर बसवूया आणि त्याला जिवंत करूया. चला मध्ये चला तर. विष्णू नारायणा, ते गजशीर त्या बालकाच्या धापे ठेवा. मी माझ्या अद्भुत शक्तीने त्याला पुनर्जीवित करतो. प्रिये, आता तर तुझा बालक नक्कीच होणार. स्वामी, जोपर्यंत माझा बालक मला आई म्हणून संबोधत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. स्वामी, शांत बसणार नाही. विष्णू नारायणा, अबा तुझा बालक पुनर्जीवित केला आहे. नाथ! हा असा तर माझा बालक नव्हता. प्रिये, कोणाचा मुख लावलं तुम्ही माझ्या बाळाला? ज्या प्राण्याचे मला विष्णू नारायणाने मी सांगितलं होतं की त्या कोणत्याही प्राण्याचे दर्शन होईल त्या प्राण्याचे शिर घेऊन यायला सांगितलं होतं. हेच तर गजमुख आहे. मासाई माते, माझा नाईलाज होता. शंभू महादेवाने आज्ञा केली त्याप्रमाणे या गजासुराची, या बाळाची माता आणि हे बाळ विरोध दिशेला तोंड करून झोपले होते. त्या बालकाचे मुख ते शीर मी आज सुदर्शन चक्रात धडा वेगळा करून आणलं आणि त्या आपल्या बाळाच्या धडावरती ठेवलं. आणि शंभू महादेवाने आपल्या अंतर्ज्ञानाने त्याला पुनर्जीवित केलाय. माते, माझ्या तुझ्या बाळाचा स्वीकार कर. पार्वती, हा बघ तुझा बाळ आहे. त्याला त्रिभुवनामध्ये प्रथम पूजेचा मान मिळेल आणि बाळ गजानन असे त्याचे नाव होईल. माझ्यासाठी त्याचा बाळ कसाही असला तरी तो प्रियच. गणेशा, तथास्तु. शुभाशीर्वाद. सूर्यकोटि समप्रभ
कोण